पवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे। या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे। संविधान चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला। संतांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणे अयोग्य असून त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात असे मत आंदोलकांनी व्यक्त केले। संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात, अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणे माफ होणार नाही असे एका भक्ताने सांगितले। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारका विजय वडेट्टीवार वाईट शब्दामध्ये त्यांना बोललेले आहे। हे असं नाही बोलायला पाहिजे। त्यांनी वडेट्टीवारांनी माफी मागावं हीच आमची माग आहे। त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल जे अपमानास्पद शब्द वापरले की हे राजकीय तुष्टीकरण करतात आणि हे संत नाही आहेत। हे संतांच्या भूमीत वडेट्टीवार साहेब सुद्धा संतांच्या भूमीत राहतात आणि हे नरेंद्राचार्य महाराज संत नाही आहे म्हणतात। त्यामुळे आम्ही विजयजी वडेट्टीवारचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो आणि यामुळे आमच्या सांप्रदायिक जे भक्तशिष्य साधक हितचिंतक लोक आहोत आम्ही, त्यामुळे एकत्रितरित्या पूर्ण विदर्भामध्ये त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत आणि लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेलो आहोत। आमची मागणी एकच आहे की वडेट्टीवार यांनी आमच्या स्वामीजींची जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची जाहीर माफी मागावी आणि त्यामुळे आम्ही त्यांना हीच आमची एक मागणी आहे।